नमस्कार. श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चिकट न होणारा, मऊ लुसलुशीत असा झटपट तयार होणारा उपीट किंवा उपमा असं बघणार आहोत. तर त्यासाठी रवा कोणता घ्यायचा किंवा कसं भाजायचा, काय काय साहित्य वापरणार आहोत ते बघणार आहोत. तर चला पाहूया. तर इथे उपीट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे आपल्याला रवा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे. 5 मिनिटात व्यवस्थित असं रवा भाजून होतो. तर इथे रवा भाजण्यासाठी मी इथे 2 चमचे तेलाचा वापर केला आहे. तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर रवा आपल्याला व्यवस्थित स्लो गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जे उपीट किंवा उपमा मस्त असं मऊ लुसलुशीत होईल. जर रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर चिकट होतो. आणि पाणी सुद्धा आपल्याला उपम्यासाठी किंवा उपीटसाठी गरम केलेलंच पाणी वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. तर बघा रवा व्यवस्थित भाजला गेलाय. तर आपण एका प्लेटीत काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला उपीट तयार करून घ्यायचे. तर इथे मी हे बाकीचा जो कढईला लागलेला रवा आहे ते काढून घेते आणि यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं इथं तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथे मी 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित असं कट करून त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या कट करून बारीक अशी चिरून तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचे आणि त्यासोबतच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 3 ते 3.5 चमचे असं मसूर डाळ टाकून घेणार आहे. इथे तुम्ही मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकता. पण हे मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ ही जेव्हा तुम्ही उपमा करताल त्याआधी एक अर्धा तास आधी भिजू घ्या, म्हणजे ते व्यवस्थित असं शिजल्या जाईल. मसूरची डाळ तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर ती व्यवस्थित शिजल्या जाते. त्याला खूप असा वेळ लागत नाही शिजायला. त्यानंतर इथे मी कांदा टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम केलेलं 2 चमचे पाणी टाकून घ्यायचंय की ज्याने जे आपण सर्व साहित्य टाकले व्यवस्थित असे शिजले जाईल. आता इथे बघा पाणी व्यवस्थित आटलंय. पाणी आटल्यानंतर त्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे, इथे मी जाडसर असा रवा वापरला आहे. तुम्ही जर 0 साईजचा रवा किंवा बारीक रवा वापरला तर उपमा हा चिकट होतो, मऊ लुसलुशीत होत नाही किंवा मोकळा होत नाही, चिकट होतो. त्यामुळे जेव्हा उपमा करताल तेव्हा जाडसरच असा रवा वापरायचा आणि रवा भाजताना सुद्धा गडबड करायची नाही. रवा स्लो गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचा. 5 मिनिटात रवा व्यवस्थित भाजला जातो. तर बघा इथे ज्या वाटेने आता भाजलेला रवा टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि परतल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने 2 चमचे कडकडीत गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचंय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. नंतर पाणी टाकल्यावर उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि 3 ते 4 मिनिटे आपल्याला व्यवस्थित असं याला झाकून ठेवायचंय. झाकून ठेवून व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे की जेव्हा वाफेने व्यवस्थित मस्त असं मऊ लुसलुशीत असं उपीट तयार होतं. बघा किती मस्त असं लुसलुशीत असा आपला उपीट तयार झालाय. तर आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर इथं मस्त असं झटपट तयार असं पौष्टिक असं उपीट तयार झालंय. तर आता चला आपण हे सर्व करूया.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.